नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तुम्ही सर्वजण तयारी करत आहात आणि टीचिंग ॲप्टिट्यूड हा जो युनिट आहे, या युनिटवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, है ना, आपल्याला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे या सेशनमध्ये 2011 पासून ते 2024 पर्यंतचे टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे सर्व प्रश्न जे एक्झामिनेशनमध्ये विचारले गेले होते, ते पूर्णपणे मी तुमच्या समोर आज मांडणार आहे. स्पष्टीकरणासोबत तुम्हाला आज मी सांगणार आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रश्न कसे विचारले होते, काय पॅटर्नवर विचारले होते आणि कुठल्या टॉपिकवर विचारले गेले होते आणि किती प्रश्न रिपीटेड झालेले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हा सेशन तुमच्यासाठी एक अनमोल सत्र म्हणून ठरणार आहे, तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करणार आहे. त्यामुळे कोणीही मिस करायचं नाही आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि तुमच्या ओव्हरऑल प्रिपरेशनसाठी एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी तयारी करत असाल तर तुमचं प्रिपरेशन चांगलं होणं खूप गरजेचं आहे. कारण यामध्ये अशा गोष्टी आहेत जे तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करतात आणि एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला स्कोअर वाढवण्यासाठी मदत करतात. हे तुम्हाला प्रत्येक जण सांगत नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक्सपर्टचं गायडन्स गरजेचं आहे, व्यवस्थितपणे मार्गदर्शन गरजेचं आहे आणि तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मधून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता, MCQs PYQs PDF तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्हाला झालेल्या सेशन्सचं PDF मिळेल आणि तुम्ही रिवाइज करू शकाल. लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, साप्ताहिक चाचणी मिळणार आहे, 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न ज्यामध्ये तुम्ही किती वाटेल तेवढी प्रॅक्टिस करू शकता. अवघड ते सोपं, सोपं ते अधिक अवघड प्रश्न जरी असले तरी तुम्ही ते व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि 28 एप्रिल पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी. आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पेपर 1 मध्ये डिस्काउंट मिळणार आहे, याची ऑफर चालू आहे सध्या. ठीक आहे. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. ते कसं करायचं मी सांगतो. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील, डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. 7 ऑगस्ट 2011चा हा प्रश्न आहे. अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे काय? ए. परीक्षेत 80% अधिक गुण संपादनाची क्षमता. बी. एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता. सी. ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता. आणि डी. ज्ञानाची दीर्घकाळ धारणा व यादृच्छिकरित्या प्रत्यावाहनाची क्षमता. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, कारण ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे त्याला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरत आहात, है ना. अर्थपूर्ण अध्ययन जर म्हटलं तर ते केवळ पाठांतर आहे का, है ना. 80% गुण हे पाठांतर करून सुद्धा घेऊ शकतो आपण, बरोबर ना. शिकलेल्या गोष्टीवर खोलवर म्हणजे डीपली अर्थ समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग प्रत्यक्षात करून घेणं आयुष्यामध्ये किंवा नवीन परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, है ना, ही अध्ययनाची अर्थपूर्ण काय असते, क्षमता असते. म्हणजे तुमची क्षमता त्याच्यामुळे वाढत असते, राईट. मग एखादा विद्यार्थी जर एखाद्या प्रॉब्लेम वरती योग्य तो विचार करून जर तो सोल्युशन काढत असेल
तर त्याचा खरा अर्थ आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. पुढे, विद्यार्थी सक्रिय अध्ययनकर्ता असल्याचा निदर्शक खालीलपैकी कोणता आहे? वर्गात नियमित उपस्थित असतो, व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी घेतो, शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देतो, की शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो. है ना, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. जेव्हा शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो. कारण सक्रिय अध्ययन म्हणून विचारले येतं आपल्याला, बरोबर ना, सक्रिय अध्ययन करता. मग सक्रिय अध्ययन म्हणजे फक्त शिक्षक जे आहे ते सांगतात आणि ते आपण ऍक्सेप्ट करतो, ऐकून घेतो, तिथं पुरतं आहे का? नाही. तर तो काय करतोय, त्यावरती विचार करतोय, त्याला त्यामध्ये शंका आहेत, है ना, आणि त्या कधी कधी गरज पडली तर तो शंकावर चर्चा करायला सुद्धा ऍक्टिव्ह असतो. त्याच विद्यार्थ्याला आपण काय म्हणू शकतो, तो ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह लर्नर आहे, बरोबर ना. आता जो विद्यार्थी शिक्षकांना किंवा शिक्षकांचे जे विधान आहे, शिक्षक जे काही शिकवत आहेत त्याच्याशी सहमत नसेल आणि त्याने प्रश्न विचारला किंवा तो प्रश्न विचारतोय, है ना, आपली स्वतःची भूमिका मांडत असेल, संवाद साधत असेल, तर तो खरा सक्रिय अध्ययन करता आहे. राईट. पुढे, लर्निंग इज डिपेंडंट मोस्टली ऑन, अध्ययन प्रामुख्याने डॉट डॉट यावर अवलंबून असते. कशावर असते? नियमित उपस्थिती, अध्ययन प्रेरणा, उच्च बुद्धिमत्ता स्तर की स्मरणात ठेवण्याची क्षमता. है की नाही? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, म्हणजे मोटिवेशन टू लर्न, जे अध्ययन प्रेरणा ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, कारण कोणताही विद्यार्थी जर शिकण्यामध्ये स्वतःहून प्रेरित असेल तर तो अधिक उत्साहाने काम करू शकतो, लक्ष देऊन सखोल पद्धतीने तो शिकू शकतो. ठीक आहे, जेव्हा त्याला प्रेरणा जास्त, त्याला शिकण्याची प्रेरणा असेल तर. आणि जेव्हा प्रेरणा विद्यार्थ्यांना असते तेव्हा तेच त्या विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका निभावत असतात. ठीक आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ब्रेनस्टॉर्मिंग है ना ही युजफुल ठरते? ए, गणितातील अवघड समस्या सोडवण्यासाठी, बी, एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी, सी, खुनाच्या रहस्यकथेतील अपराध्याबाबत अंदाज व्यक्त करताना, की डी, पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी संकल्पना शोधताना. आता याचं खूप इंटरेस्टिंग आन्सर आहे ऑप्शन डी, असं मी त्याला कन्सिडर करतो की करेक्ट आन्सर आहे. कारण बुद्धिमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा वेगवेगळे कल्पना है ना मोकळेपणाने मांडल्या जाऊ शकतात, त्याला ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो. त्यावर चर्चा केली जाऊ शकते, है ना, त्या कल्पनामधून, त्या कन्सेप्टमधून काही उपाय निवडले जाऊ शकतात. राईट. आता बघा, आपण काय म्हटले तर पाण्याचा अपव्यय है ना कमी करण्यासाठी कल्पना शोधताना, म्हणजे बरोबर आहे, ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये काय महत्वाचं आहे, नवीन नवीन कल्पना आहेत, उपाययोजना आहेत, है ना, आणि जी काही सिच्युएशन आहे त्याबद्दल काय गरज आहे काय नाही हे शोधणं, है ना. त्यामुळे अशा जर प्रॉब्लेम्स असतील, आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वेस्टेज, पाण्याचा जास्त वेस्ट होत आहे, ते कमी करायचं आहे, है ना, अशी समस्या असतील तर त्यावर विचार करताना ब्रेनस्टॉर्मिंग खूप जास्त युजफुल ठरतं. ठीक आहे, आता गणिताच्या समस्या सोडवायचं म्हटलं तर त्यासाठी काय लागतात, टेक्निक्स लागतात, त्यासाठी सूत्र आहेत, बरोबर. ऐतिहासिक माहिती सापेक्ष असते, करेक्ट. आणि जे आपलं रहस्य कथेचं जे ऑप्शन दिलेलं आहे, खुनाच्या रहस्य कथेतील, है ना, हे अंदाजाने सुद्धा सोडले जाऊ शकतात, बरोबर, आणि ती विश्लेषणात्मक असते. त्यामुळे डी हे करेक्ट आन्सर आहे तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंग बद्दल. पुढे, संगणक सहाय्यक सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षकाला मोकळे करते, विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो, यातून विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांना वाव मिळतो, की याचे विकसन शिक्षक करू शकतो? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. ठीक आहे, हे विधान काय आहे, असत्य आहे. आपल्याला असत्यच विचारलं ना, असत्य विधान आपलं ऑप्शन बी आहे. हे काय करतं, विद्यार्थ्यांना निष्क्रिय करता का? नाही, है ना. आता जे कॉम्प्युटर जे आहे
कॉम्प्युटरचा यूज जरी केलं, कॉम्प्युटर असिस्टेड प्रेझेंटेशन जरी म्हटलं है ना, तर हे योग्य पद्धतीने वापरलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे, त्यासोबतच खूप जास्त सक्रिय आहे आणि अध्ययन जे आपण करतो, लर्निंग जे आहे त्याचं माध्यम ठरू शकतं. ठीक आहे. मग यामध्ये व्हिज्युअल्स असतात, ॲनिमेशन्स असतात, प्रश्नोत्तर आपण करू शकतो, व्हिडिओ सुद्धा पाहू शकतो है ना. या गोष्टी वापरल्यामुळे ते जास्त सक्रिय बनतात, जास्त अट्रॅक्टिव्ह सुद्धा बनतात. त्यामुळे ऑप्शन बी बरोबर आहे. बरोबर आहे इन द सेन्स कॉम्प्युटरच्या रिलेटेड चुकीचं स्टेटमेंट आहे. मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन डबल झाले का? मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्वाचा निकष कोणता? भाषेची अलंकारिकता, सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी की सादरीकरणातील मौलिकता. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, फिगरेटिव्हनेस ऑफ लँग्वेज, भाषेची अलंकारिकता. ठीक आहे. आता हा प्रश्न जो आहे तो 27 नोव्हेंबरच्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याच्या पुढचे ह्या प्रश्नांचे जे डेट आहे, एक्झाम डेट, 27 नोव्हेंबरच असणार. ठीक आहे. बघा काय म्हणतोय प्रश्न, परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्वाचे शिक्षक गुण वैशिष्ट्य आहे. कोणते आहे ते? परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव, विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती की उच्च शैक्षणिक संपादन है ना. तर यामध्ये ऑप्शन डी बरोबर आहे, हाय अकॅडमिक अचिव्हमेंट, उच्च शैक्षणिक संपादन. राईट. कारण बघा परिणामकारक अध्यापन म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंग, राईट. सर्वात कमी महत्वाचं जर म्हटलं, कमीच विचारलं ना, सर्वात कमी महत्वाचं जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी. राईट. आता प्राथमिक शिक्षण जर म्हटलं, बघा प्राथमिक शिक्षणात शिक्षकासाठी आवश्यक असणारे गुण काय असू शकतात है ना. जे तुमचं पहिलं आहे परिणामकारक संप्रेषण कौशल्य, लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांप्रती सहानुभव आहे है ना, त्यांच्या भावनांची, त्यांची जी गरज आहे, त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणं सुद्धा खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे. आणि समभाव जे आहे म्हणजे आपला तिसरा ऑप्शन, तो सुद्धा महत्वाचा आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणं गरजेचं आहे है ना. आणि शिक्षणात काय करतं, न्यायतेसाठी आवश्यक आहे, न्यायासाठी म्हणजे समभाव त्याच्यामध्ये आला, बरोबर ना. परंतु डी जे आहे उच्च शैक्षणिक संपादन, हे जरी महत्वाचे असले तरी, हे तर महत्वाचं आहेच, परंतु तरीही प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत इतर तिन्ही गुणांना जर कम्पेअर केलं तर थोडं कमी महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात. मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड. ठीक आहे. मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात. गर्ल्स लर्न बेटर दॅन बॉयज. प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात. आणि बुद्धिमान व्यक्तीपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात. काय विचारलं याच्यामध्ये कुठलं सत्य आहे? तर याच्यामध्ये ए बरोबर आहे फक्त. ठीक आहे. जे प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययन करते अधिक चांगले शिकतात. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? शिक्षकाच्या दृक साधनांचा वापर म्हणजे यूज ऑफ व्हिज्युअल एड्स बाय टीचर, विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभाग, सुसंबद्ध उदाहरणांचा वापर आणि लास्टली अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती, मीनिंग लर्निंग एक्सपिरियन्स. ठीक आहे. अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता? ए, अध्ययनकर्त्यांचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो. बी, प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. सी, अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो. आणि डी, अध्यापन चेतकाला दिलेला स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन आहे. राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच
प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. ठीक आहे, हे बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये है ना, शिकणे हे पूर्वज्ञान आणि नवीन माहिती याच्यातील संबंधातून घडत असते, याच्या इन बिटवीन दॅट टू थिंग्स. आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या आधीच्या अनुभवावर है ना किंवा पूर्वीच्या ज्ञानावर किंवा त्याच्या आधारावर नवीन माहिती समजून घेत असेल आणि त्याला नवीन संकल्पना त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील किंवा रूपांतरित करत असेल है ना, तर तो जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजेच त्याचा संबंध आहे सध्याच्या विचाराबाबत, राईट. त्यामुळे शिक्षक प्रक्रिया एक सक्रिय असते आणि व्यक्तिकृत अनुभव बनते. आलं लक्षात? सर्जनशील विचार वृद्ध धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा कॉम्प्युटर कॅन बी एनहान्स क्रिएटिव्ह थिंकिंग व्हेन विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवर पॉइंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते तेव्हा, की जेव्हा विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते, की जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते, की जेव्हा विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढे प्रकल्प प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता है ना. तर मी उत्तर सांगतो तुम्हाला आणि डायरेक्टली एक्सप्लेन करतो, तो आहे ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी म्हणजे काय, तुमचं मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे. लक्षात, हे त्याचं राईट आहे आन्सर. राईट, म्हणजे बघा NEP जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व शिक्षणशास्त्र याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त लेखी परीक्षा पुरेशी नाही आहे, बरोबर. तर त्यामध्ये प्रकल्प असणं, प्रात्यक्षिक असणं, सादरीकरण असणं याचा समावेश असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 17 फेब्रुवारी 2013 मधला हा प्रश्न आहे. शिक्षकाची प्रमुख भूमिका, मेजर रोल ऑफ टीचर इज टू प्रोव्हाइड द स्टुडंट अप टू डेट नॉलेज, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरवणे, की विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरवणे, की विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे, की विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे. ठीक आहे, तर टीचिंग ऍप्टिट्यूड वरचा हा प्रश्न आहे. तर काय विचारलेला आहे की शिक्षकाची भूमिका एक्झॅक्टली काय असते या चारीपैकी. तर शिक्षकाची मुख्य भूमिका असते विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे, यामध्ये त्यांना हेल्प करणे है ना. विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना काय नॉलेज दिलं पाहिजे, यामध्ये त्यांना हेल्प करणं. अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. ठीक आहे, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी, अभिक्षमता आणि प्रेरणा, की वय आणि आरोग्य. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ऍप्टिट्यूड अँड मोटिवेशन. अभिक्षमता आणि प्रेरणा हे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे असे वैशिष्ट्य आहेत अध्ययनकर्त्याचे जे की अध्ययनावर परिणाम करतात. ठीक आहे, याचा इम्पॅक्ट पडतो, याचा इफेक्ट पडतो तुमच्या शिकण्यावरती, राईट. पुढे व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे काय, द मेन ड्रॉबॅक ऑफ लेक्चर. लेक्चरचा काय ड्रॉबॅक आहे, विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत, की विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात, की विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत, की विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात है ना. तर यामध्ये सर्वात महत्वाचा आन्सर आहे, सर्वात जास्त मोठा ड्रॉबॅक आहे, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. स्टुडंट काय म्हणतात, जास्त पॅसिव्ह बनतात है ना, रिसिव्हर बनतात, ते जास्त विचार करत नाहीत. हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, जर ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना ए, अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकवावे, सी, अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत, की डी,
स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे, है ना. इफ लर्निंग टू नो इज एम ऑफ एज्युकेशन देन स्टुडंट शुड बी इनकरेज फॉर सेल्फ लर्निंग. ठीक आहे. कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल? ठीक आहे. वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास, नवी पुस्तके व नियतकालिके यांचे आकर्षक प्रदर्शन, शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय की ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजेच असे कुठले एफर्ट्स आहेत जे की विद्यार्थ्यांना है ना लायब्ररीसाठी प्रेरित करते. तर ते आहे डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स अँड इंटरेस्ट इन रीडिंग, वाचन कौशल्य व अभिरुची विकास. या प्रयत्नांनी काय होऊ शकतं, विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळू शकते. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहेत. म्हणजे सध्याचं जी इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे त्यामध्ये काय काय लिमिटेशन्स आहेत. तर ते लिमिटेशन्स आहेत ऑप्शन बी, म्हणजेच प्रेडिक्टिंग सक्सेस इन लाईफ अँड वोकेशन, जीवन आणि व्यवसायामध्ये यश म्हणजे सक्सेस जे आहे ते भाकीत करणे. ठीक आहे. 1 डिसेंबर 2013 मधला हा प्रश्न आहे. अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे काय? बरोबर. सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यात मदत करणे की विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे, है ना. तर तो आहे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास, म्हणजे त्यांचे जे स्किल्स आहेत वेगवेगळे स्किल्स त्यांना डेव्हलप करणं, है ना, हे समाविष्ट आहे. पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्याची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे काय? ए. त्यांच्यामुळे परीक्षांमधील गैरव्यवहार कमी होतात. बी. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही. सी. त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. की डी. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात. तर याचा राईट आन्सर आहे त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. ठीक आहे. अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता? अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी, म्हणजे प्रोव्हाइडिंग लेटेस्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्याचा इंटरनेटमध्ये जास्त वापर होतो. बेस्ट यूज ऑफ इंटरनेट जर म्हटलं तर अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी त्याचा होऊ शकतो. अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा डॉट 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 डॉट. ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे की ज्ञानाचा संकलक आहे, है ना. तर तो आहे ज्ञानाचा रचयिता. द बेस्ट वे टू अंडरस्टँड कंटेंट इज टू. आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय? तर याचा सर्वोत्तम मार्ग काय असू शकतो? तो आहे आशयाचा यथायोग्य सारांश करणे, म्हणजे प्रिपेअर अँड ॲप्रोप्रिएट समरी ऑफ द कंटेंट. ठीक आहे. तेव्हाच हे काय होऊ शकतं, कंटेंट जो आहे तो व्यवस्थितपणे समजू शकतो, कमी वेळेमध्ये कमी भाषेमध्ये तो आपल्याला समजू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा. हा जो प्रश्न आहे तो इंट्रेन्सिक मोटिवेशनचा आहे. ठीक आहे. इंट्रेन्सिक मोटिवेशन जे आपण थेरी लेक्चर्स मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे तुमचं आंतरिक प्रेरणा, है ना, इंटरनल तुमचं मोटिवेशन. खालील पैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही असं विचारले. ठीक आहे. विशाल इज इंटरेस्टेड इन केमिस्ट्री. सुनीता इज क्युरियस टू नो अबाउट इनोव्हेशन्स इन हर सब्जेक्ट. सुनीताला तिच्या विषयातील नवोपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सी. परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. की विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची इच्छा असल्यामुळे तृप्ता किंवा तृप्ताच आहे वाटतं, हा, तृप्ता संप्रेषण विषयाची निवड करते. तर याचा राईट आन्सर आहे रवी बद्दल. परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतोय, है ना. हे काय आहे? इंट्रेन्सिक मोटिवेशन आहे. हे आंतरिक तुमची प्रेरणा आहे, तुमची इंटरनल भावना आहे. ठीक आहे. अध्यापनाची पद्धती 6 सप्टेंबरचा आहे, आता 2015चा चालू आहे प्रश्न. ठीक आहे. अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, की उपलब्ध साधन सामग्री, की पाठ्यक्रमाची उद्दिष्टे,
की ऑप्शन डी विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी? तर ते आहे तुमच्या विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी. ठीक आहे, तेव्हाच काय करू शकतो आपण, ही टीचिंग मेथड जी आहे चूज करण्याची है ना, जे की सगळ्यात कमी इम्पॉर्टंट आहे असं कन्सिडर केलं जातं, सगळ्यात कमी विचारलंय ना, त्यामुळे. आलं लक्षात? म्हणजे हे सुद्धा गरजेचंच आहे, स्टुडंट्स लाईक आणि डिसलाईक सुद्धा गरजेचंच आहे, परंतु सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे म्हटलं तर ते हे 3 गोष्टी आहेत. ठीक आहे, ए, बी आणि सी ऑप्शन्स. चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॉट डॉट द्वारे प्राप्त केले जाते. द बेस्ट एक्सप्लेनेशन अबाउट मिस लर्निंग इज ऑब्टेन थ्रू नैदानिक परीक्षण, डायग्नोस्टिक टेस्टिंग, साकरिक मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन, उद्दिष्टाधारित परीक्षण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्टिंग, की गुणात्मक मूल्यमापन म्हणजे क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर ते डायग्नोस्टिक टेस्टिंग म्हणजे चुकीचं अध्ययन आहे हे शोधण्यासाठी है ना, डायग्नोस्टिक टेस्टिंगच कामाला येते. याच्यावरूनच आपल्याला कळू शकते की काय चुकलेलं आहे त्यामध्ये. द क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन animal cell and plant cell is based on dot 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 objective. प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. ठीक आहे, हा प्रश्न डॉट डॉट या उद्दिष्टावर आधारित आहे. कॉम्प्रिहेन्शन, अनालिसिस, सिंथेसिस की इव्हॅल्युएशन? तर ते आहे तुमच्या अनालिसिसवर, विश्लेषणावर. ठीक आहे. पुढील प्रश्न, स्टुडंट्स हु कॅन इफेक्टिव्हली एक्सप्रेस देअर थॉट्स शो डॉट 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 इंटेलिजन्स. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॉट 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 बुद्धिमत्ता दर्शवतात. भावनिक, भाषिक, आंतरवैयक्तिक की बौद्धात्मक म्हणजेच कॉग्निटिव्ह है ना, तर त्यांचं कुठलं आहे, ते भाषिक आहे, लिंग्विस्टिक आहे. ठीक आहे, जे विद्यार्थी आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकतात है ना, त्यांची भाषिक बुद्धिमत्ता दर्शवत असतात. कोणते घटक, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? अध्ययनकर्त्याच्या क्षमता, शिक्षणाची संप्रेषण कौशल्ये आणि अध्यापनाची पद्धत. ऑप्शन बी अध्यापनाची पद्धत, प्रशिक्षकाची संप्रेषण कौशल्ये आणि शिक्षकाचे प्रशिक्षण, की ऑप्शन सी शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि प्रशिक्षण. ऑप्शन डी वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर आणि अध्ययनकर्त्यांची बुद्धिमत्ता. तर ऑब्वियस आहे ऑप्शन बी आहे है ना, तुमचा अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. ठीक आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचे घटक आहेत है ना. क्वालिटी ऑफ टीचर जे आहे ते या गोष्टीवरून झळकते. गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे है ना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे आहे, की ऑप्शन बी विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे आहे, की ऑप्शन सी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे आहे, की ऑप्शन डी आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे आहे? तर तो आहे ऑप्शन डी है ना, हेल्प इन बेटर रिटेन्शन ऑफ कंटेंट. ठीक आहे, त्यासाठी गृहपाठ दिला जातो. हा पहिला प्रश्न आहे MS सेट 2017 च्या प्रश्नपत्रिकेमधला. काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू, अध्यापन जे आहे, टीचिंग जे आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे? त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. ते 4 ऑप्शन्स काय सांगतायत की टू फॅसिलिटेट लर्निंग म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत, जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये त्या गोष्टी किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे, किंवा टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. टीचिंग एड्स म्हणजे काय? टीचिंग एड्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स है ना, काही प्रोजेक्टर्स, बोर्ड्स, चार्ट्स या गोष्टी काय आहेत, याला टीचिंग एड्स म्हटलं जातात. ठीक आहे, मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे, सामग्री जी आहे त्याला काय करणं, सुलभ करणं. त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे है ना. तर या चारही ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात है ना, की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे, हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहेत. परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे है ना. त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचं, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर है ना. यामध्ये बघा, करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट आहे
राईट. क्वेश्चनला सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे, तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन, है ना. अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शिक्षण वेळ जे असते, शैक्षणिक शिक्षण वेळ, ती कशावरती अवलंबून नाही. कंटेंट, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, टाइम स्पेंड फॉर लर्निंग, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. ठीक आहे. सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ए बी सी डी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शैक्षणिक शिक्षण वेळ, हे कशावरती अवलंबून आहे, है ना. कंटेंट वरती आहे, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे, टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे, की स्टुडंटचा ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग आहे, है ना. जसा आपला कार्यकाळ असतो, है ना, बीकॉम, एमकॉम, MA BA, हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे, कंटेंट वरती डिपेंड आहे, तुमची सामग्री जी लेवल जी आहे कंटेंटची त्याच्यावरती आहे, का शिकवण्याच्या वेळेवरती आहे, का स्टुडंटच्या ॲटिट्यूड वरती आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे, सर्वोत्तम, ठीक आहे, जी की बेस्ट टीचरला संबोधत असते. काय म्हणतात ऑप्शन, तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचं ज्ञान, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे, लँग्वेज फ्लुएन्सी, भाषेचा ओघ असला पाहिजे, गुड प्रेझेंटेशन, उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे. मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दीज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर, राईट. तर हे सर्वच क्वालिटी अशी आहेत की जे शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात, एक संबोधत असतात, है ना. परंतु यामध्ये एकच असं ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असतं, किंवा त्याची एक क्वालिटी आहे, है ना. मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे, ठीक आहे, सॉरी, बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडंसं जास्त आहे, है ना, जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे, ठीक आहे. मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का, जेन्युइन इंटरेस्ट आहे, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, है ना. तर यामध्ये बघा एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही, अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे. तर ती आहे ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन द टीचिंग. Next question is, in the method of teaching, teacher uses maxim known as specific to gender. ठीक आहे. अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते. मग ती पद्धत कोणती आहे? अनालिटिकल आहे, सिंथेसिस आहे, इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे? ठीक आहे. सर्वांनी याचा राईट आन्सर द्यायचा आहे. या चार ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय दर्शवतं, एक टीचिंग मॅक्झिम, ज्याला की काय म्हटलं जातं, स्पेसिफिक टू जनरल, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक अशी दोन पद्धती असतात, ठीक आहे. मग यामध्ये काय आहे राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ
द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो. मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स, की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स. ठीक आहे. मग या 4 ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे? तर ऑप्शन डी, म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी? टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. मिस सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास. ठीक आहे. सिंधू काय करतायत? त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेत आहेत. मग हे कुठल्या प्रकारचं मूल्यांकन आहे? आकारिक म्हणजे फॉर्मेटिव्ह, साकारिक म्हणजे समेटिव्ह, निदानात्मक म्हणजे डायग्नोस्टिक, की संकलित म्हणजे क्युम्युलेटिव्ह? तर ते आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. आता हे प्रश्न आहेत 2018 मधले. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट. खाली 4 स्टेटमेंट दिलेत आणि कुठला करेक्ट आहे ते सांगायचं. काय स्टेटमेंट आहेत? टीचिंग इज डिपेंडेंट प्रोसेस, है ना, अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे. टीचिंग इज इंडिपेंडेंट, ही स्वतंत्र प्रक्रिया आहे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, आणि लर्निंग इज अ डिपेंडेंट अपॉन टीचिंग. तर याचं राईट आन्सर आहे टीचिंग इज अ डिपेंडेंट प्रोसेस. अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे, कारण आपल्याला लर्नर्स है ना, मटेरियल्स, या सर्व गोष्टी लागतात आणि ही एक डिपेंडंट प्रोसेस आहे. ठीक आहे. डॉट 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोसेस ऑफ लर्निंग. शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे आहे. डॉट 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 काय आहे? स्कूल ॲटमॉस्फिअर म्हणजे शाळेतील वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वीचे ज्ञान, की शिक्षकाचे व्यक्तिमत्व. तर यामध्ये पूर्वीचं ज्ञान खूप जास्त महत्वाचं आहे. कुठे? शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. डॉट 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 रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. खाली दिलेले ऑप्शन्स पैकी कुठला असा ऑप्शन आहे जो की सांगतोय परिणामकारक अध्यापनात तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे? वर्गाची शिस्त, विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा, शिक्षकांनी वापरलेले संदर्भ, की स्पष्ट संवाद? स्पष्ट संवाद खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, खूप जास्त महत्वाचा आहे, जो की तुमच्या टीचिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त काय करणार आहे? तो विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, क्लासरूम मध्ये जास्त अटेंटिव्ह असण्यासाठी हे काम येणार आहे. प्रभावी शिक्षक डॉट 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 इफेक्टिव्ह टीचर डॉट 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 कोण असतो? जो की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो, की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो? कोण आहे इफेक्टिव्ह टीचर? कोण आहे बेस्ट टीचर? तो असतो विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, है ना, वेगवेगळ्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न, डॉट 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 हे नाही चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य, है ना. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी चांगल्या अध्यापनाचं वैशिष्ट्य एक नाहीये, ते कुठलं नाहीये? है ना. ए, ते खूप लहान असावे. बी, ते प्रत्येक बाबतीत अचूक असावे. सी, ते सहज पोर्टेबल असावे. की डी, ते अद्ययावत असावे, म्हणजे अप टू डेट असावे. ठीक आहे. मग कुठलं नाही हे विचारले आपल्याला. मग कुठलं नसेल? इट शुड बी व्हेरी स्मॉल. बरोबर. हे स्मॉल नसावं. हे कसं असायला पाहिजे? एक ॲप्रोप्रिएट पद्धतीमध्ये असलं पाहिजे, है ना. खूप स्मॉल असेल तर ते काय असेल? ते इफेक्टिव्ह राहणार नाही. ठीक आहे. म्हणजेच बघा, टीचिंग एड म्हणजे काय? एक सहाय्यक असतं, म्हणजे टूल्स जे आपण यूज करतो विद्यार्थी. आता समजा चार्ट तुम्ही यूज करताय किंवा मॅप यूज करताय. मॅप जर छोटा असेल तर तो विद्यार्थ्यांना दिसणार नाही. समोरच्या विद्यार्थ्यांना दिसेल पण मागच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही. त्यामुळे तो कसा असला पाहिजे? ॲप्रोप्रिएट असला पाहिजे, सगळ्यांना दिसेल असा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॉट 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 हा आहे. गृहपाठ वाढवणे, पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे सुपरवाइज्ड स्टडी, की निदानात्मक अध्यापन, की वारंवार मूल्यांकन. तर डायग्नोस्टिक टीचिंग हा सर्वात इफेक्टिव्ह आहे. तेव्हाच तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. 2016चा हा प्रश्न आहे. ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ह थ्रू. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॉट 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 काय उपयुक्त आहे? दिग्दर्शन उपयुक्त पद्धत उपयुक्त आहे का?
प्रकल्प पद्धत उपयुक्त आहे का, क्षेत्र भेट म्हणजे त्याला आपण फील्ड व्हिजिट म्हणतो ते उपयुक्त आहे का, की पृच्छा पद्धत ती उपयुक्त आहे, है ना. तर यामध्ये काय उपयुक्त आहे, तर प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त आहे, है ना. जो कोर्स कंटेंट आहे डे टू डे लाईफ मध्ये जे अचीव केला जातो, है ना, तर त्यामध्ये प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त ठरतो. कारण प्रोजेक्ट मेथड मध्ये आपण कधी कधी फील्ड व्हिजिट पण असते, कधी कधी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी रिसर्च करावी लागते, राईट. त्यामधून आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कळत असतात, नवीन नवीन प्रॉब्लेम्स फेस करतो, है ना, एक्सपिरियन्स घेतो, त्यामधून नॉलेज आपल्याला मिळत असतं, करेक्ट. त्यामुळे जे पाठ्यक्रमामधले जे आशयाचे रोजच्या आयुष्याचे उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त जर असेल तर ते आहे प्रोजेक्ट मेथड. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे, है ना. म्हणजे असं कुठली पद्धत आहे जी इव्हॅल्युएट करून आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस किती झालेला आहे, है ना, विद्यार्थ्यांमध्ये प्रगती किती झालेली याची देखरेख करू शकतो आणि आपल्या अध्यापनामध्ये त्यात बदल घडवून आणू शकतो, ठीक आहे, जेणेकरून त्यांची प्रगती आणखीन चांगली होईल. मग ती इव्हॅल्युएशन पद्धत आहे, ती कुठली इव्हॅल्युएशन पद्धत आहे. आकारिक म्हणजे फॉर्मल इव्हॅल्युएशन, साकारिक म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक इव्हॅल्युएशन, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे उद्दिष्टाधारित मूल्यमापन, ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. जर विद्यार्थ्यांमध्ये कशी प्रोग्रेस होत आहे की नाही होत आहे हे पाहायचं असेल तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करतो आपण. का करतो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, कारण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा अर्थ आहे की तुमची इन प्रोसेस जी लर्निंग प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची प्रोग्रेस कशी होत आहे पाहण्यासाठी, है ना, पूर्ण कोर्स संपल्यानंतर नाही, ऑन गोईंग प्रोसेस मध्ये तुमची प्रोग्रेस पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं, ठीक आहे. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध करा, हा प्रश्न डॉट 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 या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन, मूल्यमापन, उपयोजना की संश्लेषण. तर ऑब्विसली आहे हे कशावरती आहे, इव्हॅल्युएशन वरती आहे ना. इव्हॅल्युएट करायचं आपल्याला की पृथ्वी गोल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पूर्ण जिओग्राफिकल गोष्टीचा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, बरोबर. त्यामुळे इव्हॅल्युएशन यामध्ये गरजेचं आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही. बघा असं कधी कधी घोळ होतं बरं का, नॉट लिहिलेलं आहे ना, नॉट कडे लक्ष द्यायचं आहे. मानवी संबंध विषयक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व की योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान, बरोबर. तर यामध्ये राईट आन्सर आहे तुमचं अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व जे आहे, बरोबर. हे इसेन्शियल पॉइंट आहे, इसेन्शियल पॉइंट नाही गुड टीचिंग साठी, ठीक आहे. आकर्षक व्यक्तिमत्वापेक्षा ह्युमन रिलेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ॲप्रोप्रिएट नॉलेज तुम्हाला असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश डॉट 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 आहे. मग ते डॉट 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 ऑप्शन मध्ये दिले, मग तो कुठला आहे, ऑप्शन सी आहे. म्हणजेच त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. त्यांना सांगायचं की तुम्ही स्वतः तुमची मदत करून घ्या, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, नवीन नवीन गोष्टी त्या फेस करतील आणि नवीन नॉलेज त्यांना, स्किल्स, पर्स्पेक्शन, त्यांचं व्हॅल्यूज हे सर्व चेंज होते, ठीक आहे. अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ए, अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. बी, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे. सी, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. की डी, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे, है ना. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच घटक विषयामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. विमर्शी स्तरावरील अध्यापन, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज, लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न आहे. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग याचा अर्थ आहे शिक्षक केंद्रही नसते तसेच विषय केंद्रही नसते. ते कोणतं केंद्र असतं, अध्ययनार्थी केंद्रीय असते, ठीक आहे. टीचर सेंटर्ड ही नाही आणि सब्जेक्ट सेंटरही नाही, तो लर्नर सेंटर आहे, जो शिकणार आहे त्याच्या उद्देशाने रिफ्लेक्टिव्ह लेवल चालतं, ठीक आहे. द ऍडल्ट लर्नर इज, बघा 23 जूनचा प्रश्न आहे 2019 मधला. प्रौढ अध्ययनार्थी कोण आहे. पीर मोटिवेटेड, सहाध्यायी प्रेरित असतो,
सेल्फ मोटिवेटेड स्वयंप्रेरित असतो, फॅमिली मोटिवेटेड कुटुंब प्रेरित असतो, की सोसायटी मोटिवेटेड म्हणजे समाज प्रेरित असतो. ऍडल्ट लर्नर प्रौढ विचारलंय, ठीक आहे. प्रौढ व्यक्ती जो आहे तो जो लर्नर आहे तो ऑब्व्हियसली सेल्फ मोटिवेटेड असतो, स्वयंप्रेरित असतो, ठीक आहे. त्याला स्वतःला मोटिवेट करता येतं, स्वतः तो काही कार्य करण्यासाठी सक्षम असतो, है ना. स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, त्यामुळे याला सेल्फ मोटिवेटेड म्हटलं जातं. मूक मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आर, ठीक आहे. हे कसे आहेत? फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेटरी, की ऑप्शन बी मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षण निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो जास्त वेळ घेण्यापेक्षा. ऑप्शन ए बरोबर आहे. कारण यामध्ये मूकचा अर्थ काय आहे की हे सेल्फ डायरेक्टेड कोर्स आहे, सेल्फ डायरेक्टेड एक पद्धत आहे शिकण्याची, जी की ऑनलाईन लर्निंग पद्धत आहे, है ना. आणि ही कशासाठी केलेली आहे तर एकाच वेळेला भरपूर लोकांपर्यंत पोहोचता यावं, है ना, भरपूर लोकांना शिक्षण देता यावं या हेतूने सुरू केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन ए हे एक्झॅक्टली बरोबर येतं. ठीक आहे. हे टीचर सेंटर नाहीये, त्यामुळे हे बी ऑप्शन जो आहे तो चुकतो आहे. हा लर्नर सेंटर्ड असल्यामुळे बी ऑप्शन चुकतो आहे. ठीक आहे. ऑफलाईन लर्निंग नाहीये, हे ऑनलाईन लर्निंग आहे, त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा चुकतं, राईट. आणि डी मध्ये सुद्धा ऑफलाईन लर्निंग लिहिलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतं. ऑप्शन ए आपलं बरोबर येतं. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॉट डॉटचा समावेश होतो. स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, चार्ट की मॅप्स, है ना. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हटलं तर त्याच्यात ग्रीन बोर्ड असेल का? ग्रीन बोर्डवर सुद्धा चॉकच लागतो, है ना. चार्ट, मॅप्स, है ना, हे कसे आहेत? हे सुद्धा मॉडर्नच आहेत. मॉडर्न नाही म्हणता येणार आहेत ना, याला सपोर्ट सिस्टीमच म्हणता येणार, एक साधी सपोर्ट सिस्टीम. बट स्मार्ट बोर्ड जर म्हटलं तर तो जास्त रिलेव्हंट आहे, ज्यामध्ये टच चालतं, व्हिडिओज वगैरे ना, त्याला स्मार्ट बोर्ड म्हटलं जातं. ठीक आहे, ए ऑप्शन बरोबर आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हटलं तर स्मार्ट बोर्ड करेक्ट होतं. पुढे, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकत्रीकरण, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी, समयकालिका आणि निरंतर, की केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. है ना. मूल्यमापनामध्ये, इव्हॅल्युएशन मध्ये, इंटरनल असेसमेंट मध्ये ऍक्च्युली, है ना, काय ऍप्लिकेबल नाही असं विचारले तर यामध्ये ऑप्शन डी यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट, केवळ संपादन चाचण्याचा उपयोग करणं, हे नाही लागू होत. ठीक आहे. बाकीचे सर्व गोष्टी ज्या आहेत, स्किल ॲबिलिटी टेस्ट करणं, कंटिन्युअस पिरियडिकली चेक करणं, है ना, इंटिग्रेशन टीचिंग आणि इव्हॅल्युएशन करणं हे गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, 27 डिसेंबर 2020 चा प्रश्न आहे. जसं जसं 20-19 पासून बघाल तुम्ही प्रश्न, तर टीचिंग ऍप्टिट्यूड वरती सगळ्यात जास्त लेवल्स वरतीच प्रश्न विचारले. रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, राईट. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग किंवा रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज डॉट डॉट डॉट, है ना. सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, linear process of thinking about learning, cyclical process of thinking about teaching, की linear process thinking about learning. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे, राईट. बघा, अ टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली, शिक्षकाने डॉट 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 ओळखून अध्यापन केले पाहिजे. काय ओळखून केले पाहिजे तर शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट, कारण प्रत्येक विद्यार्थी हा सेम नसतो, वेगवेगळा असतो. प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते, ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते, त्यामुळे त्या गोष्टी पाहून आणि लक्षात घेऊन शिक्षकाला काय करावं लागतं, शिकवावं लागतं. स्वयंप्रभा is group of dot 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 channels devoted to telecast of high quality educational programs. ठीक आहे. आता बघा, 27 डिसेंबरचा हा प्रश्न 2020 चा, तर त्यावेळेस किती होते डीटीएच चॅनल स्वयंप्रभामध्ये ते सांगायचं आपल्याला. आत्ताचं नाही, आत्ताचं तर ऑप्शन मध्ये पण नाहीये, बरोबर ना. तर स्वयंप्रभा यामध्ये त्यावेळेला होते टोटल 34 चॅनल. ठीक आहे. आता 40 झालेले आहेत, 40 चॅनल्स आता झालेले आहेत, राईट. तर 2020 चा प्रश्न आहे, त्यावेळेला 34 याचं उत्तर होतं. A traditional teaching support system includes
अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॉट डॉटचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो? व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड की 3 डायमेन्शनल मॉडेल्स है ना. तर याच्यामध्ये ऑब्विसली व्हाईट बोर्डचा होतो, कारण स्मार्ट बोर्ड तर हे मॉडर्न आहे. डिजिटल बोर्ड म्हटलं तरी ते सुद्धा मॉडर्नच झालं, आयटीचा वापर, आयसीटीचा वापर करून है ना. आणि 3D मॉडेल्स म्हटलं तर ते सुद्धा मॉडर्नच झालं. आता इथे मॉडर्न नाही विचारले, इथे ट्रेडिशनल विचारले, पारंपरिक, त्यामुळे हे राईट आन्सर आहे. शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात आणि शेरे देतात, याला काय म्हणतात है ना. नोंदवही तपासणी म्हणतात, दैनंदिन शेरे, मूल्यमापन की मूल्यांकन. तर हे काय तुमचं मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे. तुमच्या वह्या तपासल्या जातात, तुमचे नोटबुक तपासले जातात, तुम्ही होमवर्क केलंय की नाही, सांगितलेल्या गोष्टी केलं की नाही, तर हे तुमचं नोटबुक तपासणं किंवा रिमार्क देणं त्याला म्हणजे तुमचं मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे. ठीक आहे. पुढे 2021 मधला प्रश्न आहे, 26 सप्टेंबर 2021च्या एक्झाम मधला. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स. ठीक आहे. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॉट डॉटचा समावेश किंवा अंतर्भाव होतो. 1 स्मरण, 2 अभियोग्यता, 3 मर्मदृष्टी आणि 4 सर्जनशीलता. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 1 आणि 2 म्हणजे स्मरण आणि अभियोग्यता, 2 आणि 3 म्हणजे मर्मदृष्टी आणि सर्जनशीलता, 1 आणि 3 म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी, की 2 आणि 4 म्हणजे अभियोग्यता आणि सर्जनशीलता. तर याचा राईट आन्सर आहे 1 आणि 3. ठीक आहे. मेमरी इनसाइट आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे. मेमरी प्लस इनसाइट पूर्ण अंडरस्टँडिंग लेवल, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल सर्व डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर नवीन असाल या सेशन मध्ये तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपले थेरी सेशन्स मध्ये आपण या सर्व गोष्टी कव्हर करतो, जे एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आहे त्या सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर हा सेशन पहिल्यांदा पाहत असाल तर आजच हा कोर्स जॉईन करा पेपर 1चा, जेणेकरून तुम्हाला लाभ होईल तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. अजिबात चान्स मिस करू नका. पुढचा प्रश्न, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ डॉट डॉट हा आहे. बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था की वृद्धत्व. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कुमारावस्था. कुमारावस्था हे सगळ्यात जास्त सुपिकतेचा काळ असतो, ज्यामध्ये नवीन नवीन गोष्टी लवकर लवकर ग्रास्प केले जातात. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॉट डॉट असतो, काय असतो? शंका समाधान करण्यासाठी, स्वयं मूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी की वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर याचा राईट आन्सर आहे शंका समाधान करण्यासाठी. ठीक आहे. ऑनलाईन डिस्कशन फोरम असं स्वयंचं आहे, तर तिथे शंका समाधान केलं जातं, म्हणजे शंका असतील, डाऊट्स असतील तर ते क्लिअर केले जातात. डॉट डॉटचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती की भूमिका पालन. प्रश्न आहे की याचा उपयोग न करता हिस्ट्री शिकवली जाते है ना, किंवा हिस्ट्री शिकवताना याचा वापर केला जात नाही असं म्हटलं तरी चालेल. तर ते आहे तुमचं डेमॉन्स्ट्रेशन मेथड, दिग्दर्शन पद्धती. ठीक आहे. रोल प्ले मेथड, मॅप्स, डिजिटल चार्ट्स हे खूप गरजेचं आहे. निरपेक्ष आणि सापेक्ष. ठीक आहे. ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ व्हॉट ग्रेडिंग. ठीक आहे. इनडायरेक्ट ग्रेडिंग, डायरेक्ट ग्रेडिंग, स्पेशल ग्रेडिंग की स्टँडर्ड ग्रेडिंग. तर ते आहे तुमचं इनडायरेक्ट ग्रेडिंग. ठीक आहे. ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे जे टाइप्स आहे ते तुमचे इनडायरेक्ट ग्रेडिंगचे टाइप्स आहेत. 26 मार्च 2023 मधले प्रश्न, डॉट 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 स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात है ना. आता आलं का परत लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न है ना. लेवल्स ऑफ टीचिंग हा खूप हॉटस्पॉट टॉपिक आहे असं समजून घ्या, जेणेकरून त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, खूप जास्त है ना. मग ते स्मरण आहे, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, बेसिक आहे. बरोबर. हे काय आहे तुमचं रिफ्लेक्टिव्ह आहे, कारण यामध्ये काय आहे, या स्तरामध्ये है ना, या अध्यापन स्तरामध्ये निराकरण पद्धती वापर, समजते का, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. विद्यार्थी आणि ग्रंथपाल, शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक की विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी है ना. राईट आन्सर आहे विद्यार्थी आणि पालक, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स.
राईट. स्वयं स्टँड्स फॉर, स्वयं काय आहे, स्वयंवरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, हे टॉपिकला पण तुम्ही हॉटस्पॉट करू शकता. स्वयं काय आहे, है ना, स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेबसाइट ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स की स्कूल वेबसाइट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. स्वयंचं फुल फॉर्म विचारले बेसिक, तर तो आहे स्टडी वेब ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. लक्षात ठेवा बरं का. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॉट डॉट ही जास्त योग्य पद्धत आहे. रोल प्ले मेथड, डेमोन्स्ट्रेशन मेथड, एक्सपेरिमेंटेशन मेथड की डिडक्टिव्ह मेथड. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, रोल प्ले मेथड. बघा, मागे जो प्रश्न विचारला होता त्यालाच घुमाफिरागे विचारले होता, है ना. मागे विचारलं होतं की कुठला येत नाही याच्यामध्ये, तो वगळला होता आपण, है ना. तो वगळून त्यामध्ये जे राहिलेले होते ते राहिलेले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय, हे हिस्ट्री शिकवताना उपयोग करू शकतो. आणि ज्याचा उपयोग करू शकतो या ऑप्शन्स मध्ये रोल प्ले ऑप्शन सुद्धा होता, है ना. मग इथे आता काय यूज केलं जातं असं विचारलं, मग रोल प्ले इथे ऑप्शन दिसतोय आपल्याला, तर आपण ऑब्विसली रोल प्लेलाच देणार उत्तर, है ना. कारण लास्ट एक्झाम मध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये, 21च्या एक्झाम मध्ये हाच प्रश्न उलट विचारला होता की कुठलं हिस्ट्री शिकवताना उपयुक्त ठरत नाही, है ना. आणि जे ठरत नाही ते वगळून जे ठरतात ते त्यामध्ये रोल प्ले हा ऑप्शन होता. अध्यापना प्रक्रियेचे नियमन डॉट डॉट मूल्यमापनाद्वारे केले जातात. नैदानिक, हे मराठी ट्रान्सलेशन सिमिलर झाले बघा इथं. डायग्नोस्टिक, प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह की समेटिव्ह, है ना. तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता लर्निंग प्रोसेस तुमची कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आपल्याला फॉर्मेटिव्हच करावं लागेल, है ना. लास्ट टाइम पण, लास्ट एक्झामिनेशन मध्ये पण झाला होता ना प्रश्न, एक्झॅक्टली असंच प्रश्न विचारला, रिपीट झाले. If taught on memory level of teaching, the students get tremendous power for acquisition of. आता 7 एप्रिल 2024 चा प्रश्न आहे, राईट. परत आलेला आहे लेवल ऑफ टीचिंग वर प्रश्न. लेवल ऑफ टीचिंग इव्हॅल्युएशन पद्धत हे खूप मोठे हॉटस्पॉट प्रश्न टॉपिक आहे. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॉट डॉटच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते, राईट. कशाच्या संपादनासाठी, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे वास्तविक माहितीसाठी, सामान्यीकृत अंतर्दृष्टी की समस्या निराकरण क्षमता. ऑप्शन्स आहेत फक्त 2 की फक्त 1 की फक्त 1 आणि 2 की 2 आणि 3, है ना. राईट आन्सर आहे फक्त 1 म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, हेच बरोबर आहे, बाकीचं चुकीचं आहे. पुढे 7 एप्रिलचाच प्रश्न आहे, 2024 म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन आहे, जास्त लक्ष द्या. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग डॉट 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 डॉट. डॉट 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 गोष्टी म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ते विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. ठीक आहे. एक आहे नेचर ऑफ लर्नर, अध्ययनकर्त्याचे स्वरूप किंवा साध्य करावयाच्या उद्दिष्टाचे स्वरूप की शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. याचा राईट आन्सर आहे फक्त 1, 2 आणि 3 म्हणजे सगळेच बरोबर आहेत. ठीक आहे, जे जितके जितके दिलेले आहेत हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते. दे आर इंट्रोवर्ट इन नेचर, ते त्यांच्या साध्यावर अवलंबून असतात की ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात की ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, है ना. ऑप्शन डी आहे सरळ सरळ उत्तर आहे, आपल्याला माहिती आहे. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात, दे आर इंडिपेंडेंट इन देअर ओन जजमेंट, राईट. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे गिफ्टेड स्टुडंट्स. पुढचा प्रश्न, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये डॉट डॉट भर देण्याची गरज आहे. फॉर ॲडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन्स नीड टू फोकस ऑन डॉट 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 डॉट. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. मोर ऑन प्रोसेस, लेस ऑन कंटेंट टू बी टॉट. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॉट 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 मूल्यमापन देते.
प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह की डायग्नोस्टिक? ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे समेटिव्ह, म्हणजे शेवटचं, म्हणजे सगळं शिकून झाल्यानंतर जेव्हा आपण मूल्यमापन करतो त्याला समेटिव्ह असं म्हणतो. राईट, मग ते काय करतं, एक क्लिअर आयडिया देतं तुम्हाला, राईट, की स्टुडंटचं जे कंटेंट विद्यार्थ्यांना जो समजलेला आहे, पूर्ण कंटेंट, ओव्हरऑल कंटेंट जो आहे तो विद्यार्थ्यांना समजलेला आहे, तर ते समेटिव्ह आहे. ठीक आहे. ऑल राईट, सो असे आपले प्रश्न विचारले गेले होते एक्झामिनेशन मध्ये. यावरून तुम्हाला कळून चुकेल की कुठला सिलेबस है ना, कुठल्या चॅप्टर वरती प्रश्न येत आहेत, कुठल्या लेवलचे येत आहेत. राईट, बघा, पेपर 1 चा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासोबतच पेपर 2 साठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता, जे की आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर 2 सुद्धा आजच जॉईन करून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला एक संधी आहे. पेपर 2 जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1 कॉम्प्लिमेंटरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. राईट, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 ला जॉईन करून टाका. कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री जो तुमचा विषय असेल त्यासाठी. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.